नमस्कार मंडळी, मी अपेक्षा, मराठी कॉन्टेंट क्रिएटर. आता मी आहे सध्या गावाला आणि म्हटलं चला गावाचे व्लॉग शूट करूया. तुम्हालाही कळेल की आमचं गाव कसं आहे आणि बऱ्याच लोकांना ना गावाकडच्या गोष्टी खूप जास्त आवडतात. तर गावाला गेल्याच्यानंतर ना तर इकडेच सध्या आमचा हे चालू होतं, सप्ताह चालू होतं. कारण की आमची यात्रा होती, त्याच्यामुळे सप्ताह चालू होता आणि रोज सकाळी आणि संध्याकाळी कीर्तन असायचं आणि कीर्तन झाल्याच्यानंतर जेवण असायचं. तर म्हटलं चला हे सगळं रुटीन तुमच्यासोबत शेअर करूया. आणि असं छान ना पंक्तीमध्ये बसायचो आणि छान जेवण करायचो. खूप छान सात्विक जेवण रोज असायचं आणि खरंच मजा यायची पंक्तीमध्ये बसून जेवायला. हे आपलं बालपण असं होतं. तर म्हटलं मुलांनासुद्धा कळायला पाहिजे की आपलं बालपण कसं गेलं आहे आणि मुलांनासुद्धा पंक्तीतलं जेवण, पत्रावळी ह्या सगळ्याची ओळख असली पाहिजे. त्याच्यामुळे त्यांना मी आवर्जून घेऊन आले होते माझ्यासोबत. तुम्ही बघू शकता खूप छान सात्विक जेवण रोज असायचं आणि म्हणजे मुलांना पहिल्यापासून म्हणजे सवय असल्यामुळे ना त्यांना हे असं सात्विक जेवणच जास्त आवडतं पिझ्झा बर्गरपेक्षा. आणि तर ते सुद्धा खूप जास्त एन्जॉय करत होते. डाळ, भात, भाजी, चपाती ह्या सगळ्या गोष्टी आणि सोबत माझ्या बहिणीची मुलगीसुद्धा होती आणि खूप सुंदर जेवण होतं. ज्या दिवशी मी शूट केलं, रोजच शूट करत होते मी. डाळ, भात, भाजी, चपाती, वांग्याची भाजी, चपाती नाही सॉरी पुरी होती, वांग्याची भाजी, आमरस वगैरे हे खूप सुंदर असे आयटम होते आणि छानसं जेवण रोज आम्ही एन्जॉय करायचो, कीर्तन एन्जॉय करायचो आणि त्याच्यानंतर घरी जायचो पायवाट करत. खूप लोकं असायची, जवळजवळ मला वाटतं 1 ते 1.5 किलोमीटर असेल घरापासून मंदिर. छान रात्रीचं चंद्र बघत ना आम्ही सगळे पायवाट करत घरी जायचो. तर म्हटलं की हे सगळं जे आहे तुमच्यासोबत शेअर व्हायलाच पाहिजे. तुम्हाला आपले व्लॉग खूप जास्त आवडतात. तर गावाकडचं हे सगळं काय म्हणतात वातावरण, त्याच्यानंतर गावाकडची माणसं ह्या सगळ्याची ओळख तुमच्यासोबत करून द्यायची होती. त्याच्यामुळे म्हटलं हा व्लॉग आपण शूट करूया. तर कसं असतं माहिती आहे का, गावाकडे आल्याच्यानंतर आता हे माझं माहेर आहे, तरीही बरीचशी कामं नाही का आम्ही वाटून घेतो एकमेकींच्या सोबत. म्हणजे मी, मम्मी, माझ्या बहिणी असतात कधी तर कधी नसतात. तर काहीतरी विषय चालू होता नाही, तुम्ही पप्पा नाही नाही म्हणत होते आणि त्याच्यानंतर ना पोहे करायचे होते आम्हाला. तर पोहे करताना ना मम्मीचं आणि आमचं काहीतरी कोणत्यातरी गोष्टीवर डिस्कशनसुद्धा चालू होतं आणि इथे पोहे वगैरे सगळं चालू होतं. आदल्या दिवशी आम्ही खूप जास्त जमलो होतो, त्याच्यामुळे खूप जास्त पसारा होता घरामध्ये. तर सगळं आवरायचं सुद्धा होतं. तर म्हटलं पहिला नाश्ता करून घेऊया आणि ते पोहे करायचं काम चालू होतं. तर मध्येच मी करत होते, मध्येच मम्मी करत होते. म्हणजे आम्ही दोघीजणी जे काम दिसेल ना ते पटापट पटापट आवरत असतो. आणि त्याच्यानंतर अंथरुणं पण काढायची होती, ते मी आधीच काढून घेतली होती. तर ते पोह्यांचं चालू होतं, मी मध्येच पोहे करत होते आणि मध्येच मम्मीसुद्धा करत होती. आणि त्याच्यानंतर पोहे वगैरे हे छान आम्ही दोघींनी करून घेतलं. हे जे 2 कार्टून आहेत ना त्यांचं बघा आता काय चाललं आहे. इथे कॅमेरासमोर नाचतायत आणि मी नाचू का तू नाचू असं चाललं आहे दोघांचं सुद्धा. तर दोघंही एकाच वयाचे असल्यामुळे ना ते तुझं माझं जमेना, तुझ्या वाचून करमेना असं काहीतरी ह्या दोघांचंही असं चालू असायचं दिवसभर. आणि हे बघा आता विवान तर आमचा आघाव कोंबडा कसा आहे तुम्ही बघू शकता. तर सगळ्यांना बाजूला केलं आणि स्वतः आता नाचत बसला आहे कॅमेऱ्यासमोर. आणि त्याच्यानंतर ना आता त्याला स्वतःच्या हाताने खायची सवय आहे, पण कधी कधी चारावं लागतं. आणि नंतर त्यालासुद्धा आम्ही डिश दिली भरून पोह्यांची आणि आता आम्हीसुद्धा पोह्यांचा असा छानपैकी नाश्ता करतो आहे. छानपैकी सूर्यप्रकाश घरात येत असतो. खूप छान वाटतं, असं सकाळचं वातावरण एकदम मस्त असतं गावाकडच्या साईडला. आणि त्याच्यानंतर मम्मीने चहा दिला होता सगळ्यांना, कारण मम्मीला माहिती होतं मुलं काही पोहे जास्त खाणार नाही, म्हणजे चहाने दूध मिक्स होतं. त्यांच्यासाठी टोस्टसुद्धा मम्मीने ठेवली होती साईडला. आता इथे ना मी अंघोळ काही अजून केली नव्हती. आता अंघोळ मला करायची होती आणि अंघोळ वगैरे झाली आता माझी. आणि माहेरी आल्याच्यानंतर एक प्रकारचा एक आळस येतो, पण काय आळस जरी आला ना तरी कामं काही चुकत नाही. आता कामं तर करावीच लागणार होती आणि अंघोळ वगैरे आता मी करून घेतली. आता म्हटलं झाडून पुसून वगैरे सगळं करावं, हे माझ्याकडे असतं. कपडे पण थोडीफार असेल तर मी धुवून टाकते. सगळंच म्हणजे जे दिसेल ना ते काम मी करत असते. असं काही नाही की हे तू कर किंवा ते मी कर, पण प्रामुख्याने ना झाडून आणि लादी जी असते ना ती माझ्याकडे असते आणि बाकीचे पण छोटे मोठे कामं दिवसभर चालूच असतात. आणि मुलांना आंघोळ वगैरे घालणे हे सगळं असतंच. आणि त्याच्यानंतर आता हे झाडून वगैरे आता चालू आहे. आता थोड्या वेळाने पुसून घेणार आहे लादी आणि झाडून वगैरे झाल्याच्यानंतर मग नंतर शेवटी मुलांना आंघोळ घालते, जेणेकरून काय होतं की मुलं पण कंटाळतात उन्हाळ्याचं आंघोळ वगैरे करायला.
मग त्यांना बाहेरच ओट्यावर आंघोळ वगैरे असं काहीतरी प्रकार मी करत असते इकडे माहेरी आल्याच्यानंतर. मम्मी पप्पा ना मुंबईला असल्यामुळे ना बरंचसं काय होतं की खूप जास्त गडबड होते. म्हणजे ते इकडे येतात, मग इकडे आल्याच्यानंतर मग साफसफाई करा, मग तिकडे गेल्याच्यानंतर परत साफसफाई करा. मग आम्ही काय करतो, मोजकीच भांडी वगैरे जे काय असेल ना ते काढून ठेवतो. कारण मुंबईला जाताना ना पुन्हा त्यांना सगळं व्यवस्थित झाकून वगैरे ठेवून व्यवस्थित सगळ्यावर व्यवस्थित कपडा वगैरे ठेवून जावं लागतं. त्याच्यामुळे आम्ही मोजकंच जे काय आहे ते बाहेर काढतो. सगळ्या वस्तू वगैरे काही बाहेर काढत नाहीत, कारण सगळं पॅक करून आम्हाला त्यांना परत मुंबईला जावं लागतं. त्याच्यामुळे जेवढं लागतं तेवढंच काढतो. आणि त्याच्यानंतर आता माझं चालू आहे पोछा. तर आता हा पोछा झाल्याच्यानंतर मग मुलांना आंघोळ घालणार आहे मी. आणि मग त्याच्यानंतर दुसरासुद्धा एक ब्लॉग येणार आहे, घराच्या आजूबाजूचा परिसर वगैरे ह्या सगळ्या गोष्टी. शेजारीच ना माझ्या चुलतीचं घर आहे आणि शेजारीच तिचं घर असल्यामुळे ना सारखं येणं जाणं चालू असतं. तर माझ्या घराचा सुद्धा व्लॉग येईल लवकरच. जर तुम्हाला आमचं घर बघायचं असेल, आजूबाजूचा परिसर बघायचा असेल तर कमेंट करून नक्की सांगा. आणि शेजारी तिचं घर असल्यामुळे ना असं सारखं येणं जाणं चालू असतं. आणि म्हणजे चुलती म्हणजे असं कमी आणि जास्त आमचं नातं खूप असं छान आहे, रिलेशन व्यवस्थित असं नाही का. आणि ही आहे माझ्या नानीची आई. तर त्या यात्रेसाठी आल्या आहे 2-3 दिवसासाठी. आणि असं खूप छान वाटतं, लहानपणापासून आपण ज्यांना बघतोय आणि असं एकदम मस्त वाटतं. कोणी पाहुणे वगैरे आले, कोणी म्हातारा माणूस आला ना तर एकदम मस्त असं वाटतं. आणि ही आहे आमच्या नानीची काळूबाई. तर तिला पिल्लू असं म्हणतात सगळे, एकदम मस्त मांजर आहे. आणि ही पिल्लू ना मस्त बॉल खेळत होते खूप वेळेचे. आणि आता आम्हाला जायचं आहे आमच्या मामाच्या घरी, म्हणजे चांडवलीला आम्ही जाणार आहोत. तर हा व्लॉग जो आहे तो नक्की बघा, चांडवलीला जाऊन आम्ही काय काय करणार आहोत. तर ना आता आम्ही सगळे निघालो आहोत, छानपैकी अशी ऑटो केली आहे आम्ही. आणि आता आम्ही निघालो आहोत माझ्या मामाच्या घरी. आता मम्मीच्या माहेरी जायची वेळ आहे. आणि हे चंगू मंगू बघा, चंगू मंगूंचं ना सारखंच म्हणजे तुझं माझं जमेन तुझ्या अजून करमेन असं चालू असतं. आणि तर ह्या चंगू मंगू आणि त्याच्यासोबत रियांश आणि आम्ही सगळे हे आधीच ऑटोमध्ये जाऊन बसल्या. आता ना आम्ही चाललो आहोत माझ्या मामाच्या घरी. आणि म्हणजे खरंच म्हणजे ज्या वेळेस मी माहेर येते ना त्यावेळेस मी माझ्या मामाच्या घरी जाते. आणि आम्ही मस्तपैकी जातो मामीकडे. आणि मामीचं पण छानपैकी असं खूप छान असं प्रेमळ मामी असल्यामुळे ना सगळं काही छान करते ती. आणि सकाळी जर आम्ही संध्याकाळी रिटर्न येतो. आणि कारण इथे पप्पा वगैरे असतात आणि त्याच्यामुळे मग आम्ही काही जास्त राहत वगैरे नाही आता पहिल्यासारखं. पहिलं लहानपणी खूप जास्त राहायचो आम्ही. आता हे बघा, आता मम्मीची आणि आमची तयारी झालेली आहे आणि आता आम्ही आता निघालो आहोत. रांजणी ते चांडवली खूप जास्त डिस्टन्स नाही आहे, मला वाटतं हार्डली 5-6 किलोमीटर असेल. आणि आता आम्ही आलेलो आहोत आमच्या मामाच्या घरी. तुम्ही बघू शकता इतकं छान घर आहे मामाचं. आणि हे आल्या ना ह्या कुत्र्यांच्या मागे लागले, हे 3 कुत्रे आहेत. आणि हे आहे माझ्या मामाचं साधं सिंपल घर. तर महानुभव पंथातले असल्यामुळे ना असे हे यांचे देव असतात. आणि असं छानपैकी सुंदर असं घर आहे माझ्या मामीचं, साधं सिंपल शेणाने सारवलेलं. आणि खूप छान वाटतं. आणि तुम्ही हे बघू शकता अशी छानपैकी झाडं वगैरे लावली आहेत. आणि हे लाजाळूचं झाड आहे, फार मजा आली. म्हणजे रियांश आणि मी आधीच डिस्कशन चालू होतं या झाडं 2-3 दिवसाआधी. आणि त्याला हे लाजाळूचं झाड बघायला भेटलं, तो खूप जास्त हॅप्पी झाला होता. आणि ज्या दिवशी आम्ही गेलो ना त्या दिवशी नेमकं तिथे होता घोडा. तर देवाचा घोड्याचा एक प्रोग्राम असतो, खूप मजा येते ह्या प्रोग्रामला. पण आम्ही संध्याकाळपर्यंत नाही थांबलो, आम्ही दुपारी लगेच रिटर्न आलो. खूप सुंदर असं दत्तगुरूंचं मंदिर आहे आणि यात्रा होती त्या दिवशी. खूप छान असं वातावरण होतं, तुम्ही बघू शकता. खूप सुंदर वातावरणामध्ये ना हा प्रोग्राम जो आहे ना तो पार पडला. आपल्या गावची माणसं आणि सगळे आपले जे नातेवाईक आहेत ना ते सगळे भेटतात. खरंच खूप छान वाटतं, लहानपणीच्या आठवणी ताज्या होतात. आणि तुम्ही बघू शकता इतकं सुंदर त्यांनी तयारी केली होती. दत्तगुरूंचं मंदिर होतं.
प्रोग्राम पार पडला आणि त्याच्यानंतर ना आता आम्ही निघालो आहोत आमच्या घरी. तर घरी जायच्या आधी ना इथे मावशीचं माझ्या घर होतं, तर आम्ही इथे आलो होतो आणि मग इथून आम्ही जाणार होतो आमच्या घरी. तर मावशी आम्हाला तिच्या गाडीने ना तिच्या घरी आमच्या घरी सोडणार होती. तर आता इथे सगळं चालू आहे, हे घ्या ते घ्या वगैरे. आता गावच्या लोकांचं इतकं प्रेम असतं ना की सारखं काही ना काही देतच असतात, म्हणजे भाजीपाला म्हणा, कडधान्य वगैरे काय काय असेल ते. आणि असं छानपैकी झोपाळ्यावर वगैरे आम्ही झुललो आणि मग म्हटलं चला आता आपण आपलं निघूया घरी. तर आम्ही घरी आलो आणि जी काही कामं वगैरे होती ती केली आणि झोपलो, कारण दिवसभर फार दमलो होतो. दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा तुम्ही बघू शकता, ही इतकी सुंदर मॉर्निंग झाली होती. आणि सकाळी सकाळी ना असं मम्मीचं चालू असतं, म्हणजे गावी आल्याच्यानंतर ना छानपैकी पूजा करायची, तुळशीच्या वृंदावनची पूजा करायची. मुंबईला ह्या सगळ्या गोष्टी ना पाहायला मिळत नाहीत आणि पूजा करायला पण थोडंसं पॉसिबल होत नाही मुंबईला. तर इथे असं छान वाटतं गावाला आल्याच्यानंतर पूजा वगैरे करणं, तुळशीला पाणी घालणं, हळद कुंकू लावणं वगैरे. आणि हे सगळं मम्मीचं चालू होतं, बाजूला म्हणजे चुलतीचं पण चालू होतं. आणि छानपैकी मम्मीचं मी शूट करून घेतलं. उंबरठ्याची पूजा ती नेहमी करते, रोज जसं मुंबईला पण करते, फक्त तुळशी वृंदावनाची पूजा होत नाही, तसं उंबरठ्याची रोज ती करतेच पूजा. आणि तुम्ही माझ्या चाळीचा व्लॉग नक्की चेक करा, खूप छान असं व्लॉग मी केला आहे. तर त्यामध्ये मी सगळं डिटेलिंग सांगितली आहे. आणि आता ना मम्मीला पूजेसाठी ना पानं लागत होती, जी पानं जी पानवाल्याकडे भेटतात, म्हणजे विड्याची पानं आपण त्याला म्हणतो. तर तुम्ही इथे बघू शकता किती पानं आहेत. आणि मग मम्मी आणि मी आम्ही दोघी गेलो होतो तोडण्यासाठी. आणि खूप छान असं वातावरण तुम्ही बघू शकता, किती पानं आहेत. हे जे पानं आहे ते आपल्याला 2 रुपयाला एक भेटतं सिटीमध्ये. आणि आता इथे ना म्हणजे पाहिजे तेवढे घ्या आणि तुम्ही छानपैकी पूजा करा, घरची पानं. आणि खूप सुंदर असं वातावरण, आजूबाजूला इतकी सुंदर बाग होती. असेल तर कोणाला नाही वाटणार की गावाला जाऊन राहावं आणि तिथल्या वातावरणात हरवून जावं. हा सनसेट बघा किती सुंदर वाटतोय. लोक सनसेट बघण्यासाठी कुठे कुठे जातात, पण आम्ही ना गावाला येतो. माझ्या माहेरी खरंच खूप सुंदर वातावरण आहे, सासरीसुद्धा आहे. आणि हे आहे मुक्त गोठा आमचा. तर ह्यातसुद्धा लवकरच व्लॉग मी अपलोड करणार आहे, तुम्ही नक्की चेक करा. हा व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. अजूनही भरपूर गावचे लॉंग व्लॉग येणार आहेत. तर मंडळी, चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं ना तर नक्की करा आणि भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.